माता रमाई आंबेडकर सभागृहाच्या प्रसंगी आदरणीय आंबेडकर साहेब हे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आगमन झालेले आहे। त्या ठिकाणी पहिल्या माळ्यावर रिबन कटिंग करून त्यांनी या माता रमाई भीमराव आंबेडकर शैक्षणिक संकुल याचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। डॉक्टर अनंत हर्षवर्धन सर बुद्ध प्रतिष्ठान कार्यकारिणी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या त्रिरत्न ग्रंथालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी ग्रंथालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं। मी सन्मान्य बुद्ध प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य क्लासरूम नंबर 1, क्लासरूम नंबर 2 आणि या ठिकाणी क्लासरूम नंबर 3 आपण त्या ठिकाणी माता रमाई भीमराव आंबेडकर शैक्षणिक संकुल व्यवसाय प्रशिक्षण केंद्र पुरुषांना तर होतं, परंतु महिलांना जे प्राधान्य देण्याचं काम त्या काळात जर विचार केला असेल डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि त्याच्यावर संपूर्ण समाज, संपूर्ण ह्युमन बिंग त्यांची रूढी राहील। मला आमच्या कार्यकर्त्याची आई एक्सपायर झालेली आहे, त्यामुळे मला तिथं जाणं गरजेचं आहे। परंतु मी तुमचं भाषण ऐकण्यासाठीच इथं आलेलो होतो, कारण मी तुमच्या याच्यापूर्वी 2 वेळा भाषण ऐकलेलं आहे। परंतु तुमचे जे विचार आहेत ते सामान्य लोकांना एकजूट ठेवण्याचे, प्रत्येक घटकाला मदत करण्याची आहे। आणि तुम्हाला जो इथला नवीन मुंबईचे आमचे कॅप्टन डॉक्टर हर्षवर्धनजी भेटलेले आहेत, तो अष्टपैलू खेळाडू आहे। म्हणजे ते सगळ्या धर्माच्या लोकांना, सगळ्या जातीच्या लोकांना, म्हणजे ते ज्यांच्या जवळ येतील ते त्यांचे होऊन जातात, अशी परिस्थिती त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे। मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि रजा घेतो। जय हिंद, जय भीम, जय संविधान। साहेब डॉक्टर रवींद्र बांगर साहेब JNPT ज्यांनी या ठिकाणी एक परिवर्तनाची लाट आणली आहे। सर, आज माता रमाई भीमराव आंबेडकर हा जो शैक्षणिक केंद्र या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, काय सांगणार आहात? आज एवढं भव्य असं वाशीमध्ये हा इमारत बांधलेला आहे, काय सांगणार आहात? सर्वप्रथम आज संविधान दिनाची मी सर्वांना शुभेच्छा देतो। माता रमाईच्या नावाने आज या ठिकाणी ग्रंथालय अभ्यासिका बुद्ध प्रतिष्ठान वाशीच्या वतीने या ठिकाणी आजच बांधण्यात आलेली, आणि त्याचं उद्घाटन डॉक्टर भैयासाहेब, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्याबरोबर असणारे डॉक्टर बांगर साहेब असतील किंवा डॉक्टर ढवळे साहेब असतील, आणि खासकर ह्या संपूर्ण वास्तूला एक नावारूपाला आणण्याचं काम केलं डॉक्टर हर्षवर्धनजी असतील, त्यांच्याबरोबर असणारे आमचे बापू कांबळे असतील, रेवतीताई असतील किंवा साळवे साहेब असतील, साळवे दादा असतील, आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी ते खूप चांगलं काम करतात। आणि आपल्याला फक्त वास्तू न बनवता त्या वास्तूमध्ये जिवंतपणाचं आणण्याचं काम
आणि जे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते की सर्व घटकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन एकजूट राहून एक मोठ बांधून आपल्या या देशासाठी काहीतरी आपण आपल्या मुलांनी केलं पाहिजे. हे संघटित व्हा, शिका, संघटित व्हा हे वाक्यच होतं. संघर्ष करा. ज्यावेळेला एका कुटुंब शिकेल तो संघर्ष करू शकतो. कारण शिकल्यानंतर आपल्याला माहिती आहे नक्की आपल्याला कुठल्या गोष्टीचा संघर्ष केला पाहिजे आणि ते काम करण्याचा डॉक्टर बाबासाहेबांनी जे केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचे जे पाठीराखे आहेत, त्यांचे जे अनुयायी आहेत ते खूप चांगल्या समाजामध्ये काम करत आहेत. आता या ठिकाणी जे उद्घाटन म्हणजे आता त्या रूम बघितल्या शिवण शिटूट आहे. माझं म्हणणं आहे त्या जे कमिटी असेल त्यांना एकच विनंती आहे ते शिवण शिटूट न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई असे ठेवावं, जेणेकरून ज्यांच्यामुळे आपण घडत आहोत त्यांची नोंद त्या ठिकाणी कुठल्या डॉक्टरांच्या रूममध्ये होतं, माता रमाबाईच्या रूममध्ये आम्ही शिकत होतो किंवा आम्ही अभ्यास करत होतो. ही भूमिका असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत हे पोचवलं पाहिजे की ज्यांच्यामुळे आपण घडलोय ते लोकांमध्ये राहायला पाहिजे, येणाऱ्या पिढीला त्या गोष्टीचा ज्ञान राहायला पाहिजे असं व्यक्तिशः मी मानतो. सर्वांना मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. डॉक्टर हर्षवर्धनजी आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो की अशाच प्रकारची त्यांची घोडदौड येणाऱ्या भविष्यात चालू राहील अशी आशा करतो. आम्ही सदैव त्यांच्याबरोबर आहोत. एक छोटा भाऊ म्हणून असेल किंवा या समाजाचा एक घटक म्हणून मी या ठिकाणी सदैव त्यांच्या पाठीशी राहीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.